दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक साधू आपल्या शिष्यासोबत एका गावातून दुसऱ्या गावामध्ये निघाला होता आणि वाट जंगलाची होती आणि म्हणून ते थोडेसे भरभर चालत होते आणि मध्ये एक त्यांना शेतकरी काम करत असताना दिसला आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं की अजून हे गाव अजून कुठे किती लांब आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, नाही नाही काय नाही, इथून तुम्ही जा आणि फक्त 2 मैल ते गाव आहे. 2 मैलापेक्षा ते जास्त चालल्यावर त्यांना असं वाटलं की आपण बरंच पुढे आलो आहे. त्यांनी एका म्हाताऱ्या बाईला सांगितलं की हे गाव जे आहे हे किती लांब आहे. त्या बाईंनी सांगितलं की अजून थोडंसं 2च मैल आहे, जास्त नाही. आणि ते साधू हसले आणि ती बाई पण हसली, म्हातारी. आणि हीच गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा झाली होती. शेतकरीसुद्धा हसला होता आणि साधूसुद्धा हसला होता. आणि त्या म्हातारीबाईंनी सांगितले अजून 2 मैल, जास्त नाही. आणि हे दोघंजण परत निघाले आणि परत 2 मैल चालले, तरी गाव आलं नाही. मग शेवटी एक वाटसरू तिकडून चालला होता आणि त्या वाटसरूला त्यांनी विचारलं की हे गाव जे आहे आता हे किती लांब आहे. आणि त्या वाटसरूने सांगितलं की नाही नाही काही जास्त नाही, अजून 2 मैल आहे. आणि परत ते 2 मैल चालून गेले आणि मग काय गाव आलं नाही. आणि ते शिष्याला जरा थोडंसं विचित्र वाटत होतं. तो वाटसरू पण जाताना हसला होता, साधू पण हसला होता. आणि मग शिष्य बोलला की आता खूप चालून झालं, मी खरंच दमलेलो आहे. आणि त्याने साधूला सांगितलं की मला आता इथून पुढे चालता येणार नाही, आपण इथंच आराम करूया. आणि साधू बोलला ठीक आहे, थोडा अंधार पडायला लागला आणि आपण अजूनही पोचू शकणार नाही, तर आपण इथंच आराम करूया. आणि मग त्या शिष्याने साधूला विचारलं की मी तुम्हाला एक विचारू का, की तुम्ही प्रत्येक वेळेस या 3 जणांनी आपल्याला 2 मैल सांगत राहिले, पण खरं ते 2 मैल आपण इतकं चाललो तरी अजून आलेलं नाही आहे गाव. आणि प्रत्येक वेळेस शेतकरी आहे, म्हातारी बाई आहे, तो वाटसरू आहे, तुम्ही सुद्धा हसले आणि नंतर ते सुद्धा हसले, तर हे असं का. साधूने त्याला सांगितलं की ते तिघही आपल्याला उत्तेजन देत होते. मी स्वतः ह्या गावामध्ये आलेलो आहे, मला माहीत आहे की आपल्या गावापासून हे गाव 14 मैल आहे. आणि हे माहीत असूनसुद्धा त्या शेतकऱ्यांनी, त्या म्हाताऱ्याबाईने आणि त्या वाटसरूने आपल्याला उत्तेजन देऊन फक्त 2 मैल आहे, फक्त 2 मैल आहे असं करून जवळजवळ आपण 6 मैलापेक्षा जास्त चाललो. आणि ह्यामुळे आज जर आपण आराम केला तर आपण उद्या सकाळी एकदमच लवकर गावात पोचणार आहे. आणि हे उत्तेजन त्यांनी आपल्याला दिलं. जर अगोदरच त्या शेतकऱ्यांनी सांगितलं असतं नाही 14 मैल आहे, तर तू लगेच त्याच ठिकाणी बसला असता आणि म्हणाला असता की आता पुढे आपल्याला जायचं नाही, आपण इथंच आराम करूया. परंतु त्यांनी उत्तेजन देऊन देऊन आपल्याला जवळजवळ 6 मैलापेक्षा जास्त आपल्याला पुढे आणलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये बघा, आणि असंच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला पुढे जायचं आहे की असे उत्तेजन देणारे लोक आपल्या जीवनामध्ये हवे असतात. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये बघा, आपल्याला असं वाटतं की आपण निराश होतो. आपल्याला असं वाटतं की आता हे काम माझ्याच्याने होणार नाही, मी अर्धवट सोडून देतो. पण अशा वेळेस कोणी ना कोणीतरी आपल्याला उत्तेजन देतो की पुढे जात राहा, पुढे जा. आणि आपण पुढे जात राहतो. उत्तेजन देणारे आम्हाला पण व्हायचं आहे. लोक आम्हाला उत्तेजन देतात, आम्हीसुद्धा अशा लोकांना उत्तेजन दिलं पाहिजे. आणि त्या सर्वांपेक्षा मोठा जो परमेश्वर आहे त्याची प्रार्थना करा. तो त्याच्या वचनातून तुम्हाला धीर देतो. जेव्हा हताश व्हाल, तेव्हा सर्व सोडून देऊशी वाटेल, तेव्हा देवाच्या वचनाचा आधार घ्या. देवाचं वचन जे आहे ते वाचा आणि त्यामधून तुम्हाला उत्तेजन आणि धीर प्राप्त होतो. मला एक हिंदी गाण्याची ओळ आठवते आणि ती ओळ अशी आहे की जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा कि असंभव है,
तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, असंभव को संभव बनाने वाला मैं तेरे साथ हूँ. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तई कृषी वर्तमानाचा 19वा अध्याय आणि 26वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 19 अँड वर्स 26. येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून म्हटले, हे मनुष्याला अशक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.